रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी। तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा। विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तोहा विठ्ठल बरवा, तोहा
चला वळू गाये चला वळू गाई चला वळू गाये चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बैसू जेऊ एके ठाई बैसू देऊ एके ठाई बैसू देऊ एके ठाई बैसू देऊ एके ठाई बैसू देऊ एके ठाई बहु केली वनवन बहु केली वनवन बहु केली वनवन बहु केली वनवन पाय पिटी झाला शिण पाय पिटी झाला शिण पाय पिटी झाला पाय पिटी झाला पाय पिटी झाला पाय पिटी झाला हाती भार पोटी भूक हाती भार पोटी भूक हाती भार पोटी भूक हाती भार पोटी भूक काय खेळायाचे सुख 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 बहु केली वनावन बहु केली वनवन बहु केली वनावन बहु केली वनवन पाय पिटी झाला शिण पाय पिटी झाला शिण पाय पिटी झाला पाय पिटी झाला पाय पिटी झाला पाय पिटी झाला तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे मग अवघे बरवे 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 बहु केली वनवन बहु केली वनवन बहु केली वनवन बहु केली वनवन पाय पिटी झाला शिण पाय पिटी झाला शिण पाय पिटी झाला शिणा पाय पिटी झाला शिणा पाय पिटी झाला शिणा पाय पिटी झाला शिणा विठोबार फुमाये पार कुमारी 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 पार फुमाये पार कुमारी पार फुमाये पार कुमारी पार फुमाये पार कुमारी पार फुमाये पार कुमारी चला वळू गाई 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 गाई चला वळू 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 गाई बैसू जेऊ एक ठाई बैसू जेऊ एक ठाई 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 बहु केली वनवन बहु
जेऊ एक ठाई बहु केले वन बहु केले वन पाय पिटी झाला शिण पाय पिटी झाला शिण पाय पिटी पाय पिटी आ आ पाय पिटी झाला सीन आ पाय पिटी झाला शिण पाय पिटी झाला शिण बहु केली वन बहु केली बहु केली सद्गुरु महाराज की जय, सद्गुरु बाबा की जय। विठ्ठल 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 महाराज की जय।
बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला क्षीण विठ्ठल 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 चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासती तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे न्याठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जिव्हेसी ये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरविती निजखून हाताचढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जै हृदय गिंसून ठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो न्याता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो करुणा करा दयाळा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण विठ्ठल 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 संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर महाराज वैराग्य शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म नाथ महाराज आणि आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा भगवंताच्या संतांच्या कृपेने पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ आणि या गुरुवर्य विठ्ठल बाबांच्या या पावन अशा वायुमंडलामध्ये आपण त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा जो काही सप्ताह आरंभ केलेला आहे त्या आरंभाचा जो काही अखेरची सेवा आहे गुरुवर्य बाबांची होती, परंतु बाबांच्या आज्ञेने ती माझ्याकडे आले आणि ही मी माझं परम भाग्य समजतो. सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे काल्याचा अभंग आहे आणि 4 चरणाचा तुकोबारायांचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय गोपाळांमध्ये झालेला जो परस्पर संवाद आहे त्या संवादाचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल आपण नेहमीच ऐकत असतो, चिंतन करत असतो की कोणत्याही
उत्सव असेल, सप्ताह असेल, मग 3 दिवस असं असेल, कोणताही असेल, त्याची समाप्ती काल्याच्या कीर्तनाने होते. किंवा काला शब्दाचा अर्थ काल्याचे 3 अर्थ होतात. काला म्हणजे जो काही हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, म्हणजे भगवंताचं हरिनाम हा सुद्धा एक काय आहे, काला आहे. कारण आपण हरिनामाचं जर उच्चारण केलं तर त्या माध्यमातून आपल्याला काल्याची म्हणजे जीव ब्रह्मैक्य रूपी हा जो काही साध्यरूप काला आहे त्याची प्राप्ती होते असं तुकोबारे म्हणतात. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, म्हणजे कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणजे नामरूपी काल्याचं आम्ही सेवन केलं, कारण त्याला कंठात धारण केलं आणि त्याचा परिपाक काय झाला तर अवघाजनी प्रकाश. सर्व जनावरांमध्ये आम्हाला प्रकाश म्हणजे सच्चिदानंद घन असणाऱ्या परमात्म्याचं जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वासुनी दुजे नाही, कहा पग डारू देखे आनेरा, देखे तो सब वहीने घेरा, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. या अनुभूतीने संपन्न या हरिनामाच्या काल्याचं सेवन केल्यामुळे आपल्याला होता येतं. विठ्ठल विठ्ठल आणि पहिला जो काला आहे तो स्थूल रूपाने दही भाताचा काला. दही भाताचा किंवा लाही आणि दही, लाहीचा वर्ण हा श्वेतवर्ण आहे आणि दह्याचं पण कसं आहे श्वेतवर्ण आहे. अर्थात जर 2 समान वर्णाचे पदार्थ असतील तर त्यांचं जर मिश्रण केलं तर त्यांचं मिश्रण होऊ शकतं. जर भिन्न वर्णाचे पदार्थ असतील तर त्यांचं योग्य प्रकारे किंवा त्याचं मिश्रण जरी केलं तरी पण त्याच्यामध्ये एक वर्ण आपल्याला दिसून येणार नाही. म्हणून हा जो काही दही आणि लाही यांचा वर्ण कसा आहे श्वेत आहे. त्याप्रमाणे हा लाही हे जीवाचं प्रतीक आहे आणि दही हे काय आहे परमात्म्याचं प्रतीक आहे. म्हणजे जीवाचं ब्रह्माशी काय आहे ऐक्य हे दही आणि लाही आपल्याला सांगते. विठ्ठल विठ्ठल आणि पुन्हा दही लाही याचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो त्यातून की दही आणि लाही हे श्वेत वर्णाचं असतं. अर्थात आपण आपला जो काही आहार आहे तो सत्वगुणी जर स्वीकार केला तर आपलं मनसुद्धा सत्वगुणी बनतं. म्हणजे आपण इतर दुसरं कोणतंही म्हणजे वाईट पदार्थांचं सेवन न करता किंवा बाबा सांगत असतात की कलंजम किंवा मद्यपान आहे यांचा परित्याग करून जर आपण सात्विक आहाराचं सेवन केलं तर आपलं मनसुद्धा सात्विक बनत असतं. जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय अंतरू आणि आकारू, आणि त्याप्रमाणे आपलं मन होतं. म्हणजे जसा आपण आहार घेतला तसं आपलं मन तयार होतं. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात की आपण जर चुलीवर पाणी ठेवलं किंवा खाली गॅस आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवलं पातेल्यात, जर त्या पातेलं तापलं तर ती उष्णता त्या पाण्यामध्ये येते. म्हणजे त्या उष्णतेत ज्याप्रमाणे पातेल्यातून पाण्यामध्ये येते त्याप्रमाणे आपलं अंतःकरण हे अन्नापासून तयार होतं किंवा आपणाच्या अत्यंत सूक्ष्म भागापासून मन तयार होतं. आणि जर ते अन्न सात्विक असेल तर आपलं मनसुद्धा सात्विक होतं. विठ्ठल विठ्ठल आहार शुद्धौ सत्वशुद्धी सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती. आहार शुद्ध असेल तर सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते. आणि सत्वशुद्ध आणि सत्वशुद्धी झाल्या असता अंतःकरणाची शुद्धी झाला असा ध्रुवा स्मृती ही त्या शुद्ध अंतःकरणामध्ये परमात्मा करतला मलकवत आपल्या अंतःकरणामध्ये तो प्रविष्ट होऊ शकतो किंवा त्याचा आपल्याला यथार्थ दृढ अपरोक्ष ज्ञान होऊ शकतं. जर शुद्ध अंतःकरण नसेल तर तिथं परमात्मा येऊ शकत नाही. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. विठ्ठल विठ्ठल येतो बैसली आठायासने व्यापी देवराया निर्मळ हे कायाधिष्ठान तयाचे. येतो बैसली आठायासने व्यापी देवताया निर्मळ हे कायाधिष्ठान तयाचे. येतो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे.
निर्मल काय असेल हेच त्या परमात्म्याचं अधिष्ठान आहे. निर्मल अंतःकरणामध्ये परमात्मा विशेष रूपाने अभिव्यक्त होतो. परमात्मा सर्वत्रच आहे, सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे, परंतु तो सामान्य रूपाने आहे. जसा लाकडामध्ये अग्नी आहे पण तो कसा आहे, सामान्य रूपाने असतो. तो अग्नी आपल्याला उष्णता देण्याचं काम करत नाही, त्यासाठी विशेष रूपाने त्याला प्रगट व्हावं लागतं. त्याप्रमाणे परमात्मा जरी सर्व जगामध्ये व्यापक असला परंतु तो सामान्य रूपाने आहे. आणि तो सामान्य रूपाने असणारा जो परमात्मा आहे त्याचं विशेष रूपाने आपल्याला अज्ञान असल्यामुळे अज्ञान असल्यामुळे तो परमात्मा आपल्या अज्ञानाची निवृत्ती किंवा ह्या संपूर्ण जगताची निवृत्ती आपल्याला ती होऊ शकत नाही. विशेष रूपाने परमात्मा आपल्या अंतःकरणात प्रगट झाल्यानंतरच ह्या संपूर्ण अज्ञान कार्याचा नाश होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आणि ह्या संपूर्ण अज्ञानाचा नाश, अज्ञान कार्याचा बाध अर्थात अनर्थाची निवृत्ती आणि इष्ट असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती हाच खऱ्या अर्थाने जीव ब्रह्मैक्य रूप हा साध्य रूप काला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत त्याला हा काला प्राप्त होत नाही, जीव परमात्मरूप आहे हा काला त्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये परिपूर्णता किंवा त्याच्या जीवनामध्ये कधीही त्याला निरंकुश तृप्ती कधीही प्राप्त होऊ शकत नाही. विठ्ठल 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 विद्यार्थी विठ्ठल 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 जोपर्यंत हा काला जीव ब्रह्मैक्य हा तिसरा काल, पहिला काला आहे दही लाहीचा, दुसरा काला आहे हरिनामाचा आणि तिसरा काला आहे जीव ब्रह्मैक्य रूप काला. त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला. कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. या पंढरीचे घडे, या पंढरीचे घडे, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. ते पंढरी घडे, ते पंढरी घडे. तुका म्हणे काला, कुठे अभेद देखिला. ते या पंढरी सगळे, ते या पंढरी सगळे. तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला. ते पंढरी घडे, ते या पंढरी घडे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. तुकोबाराय या चरणातून सांगतात की काला कुठं असतो. तुका म्हणे काला कोठे, कोठे काला तर अभेद देखिला. जेव्हा त्या परमात्म्याचं अभिन्न रूपाने आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो जीव ब्रह्मैक्य रूपी काला आहे, त्यालाच काला असं म्हणतात. आणि हा काला प्राप्त होण्यासाठी हे आपल्याला दिलेलं देवाने मनुष्य देह आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण हा काला प्राप्त करायचा असेल तर त्याला काय करावं लागतं, तर जीव ब्रह्मैक्य रूपी काला प्राप्त करण्यासाठी सुरुवातीलाच विचारसागरमध्ये तो अधिकारी असावा लागतो. कोणत्याही आपल्याला पद जर प्राप्त करायचं असेल तर अधिकाराशिवाय प्राप्त करता येत नाही. अधिकारी आणि फल यांचा संबंध असतो. प्राप्य प्रापक भाव. अधिकारी हा प्रापक असतो आणि त्याचं फल हे काय असतं, प्राप्य असतं. जर फल आहे परंतु त्याचा अधिकार नसेल तर तो त्या फलापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे अधिकार हा फलाच्या प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विठ्ठल अधिकारी होऊन की जेथे
आरंभीची फळे म्हणजे अधिकारी होऊन कोणतंही आपण व्यावहारिक क्षेत्रात असो, व्यवहारामध्ये सुद्धा अधिकाराशिवाय कोणतंही आपल्याला फल प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अधिकार महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे हा जीव ब्रह्मैक्य रूपी काला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा काय लागतो? अधिकार लागतो. विचारसागरामध्ये सुरुवातीला सांगितलं की हा जो काला आहे तो प्राप्त होण्यासाठी याचा अधिकारी कोण आहे? जर त्याच्या अंतःकरणामध्ये मल दोष नसावा, विक्षेप नसावा. मल म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जे काही पाप करण्याची कर्म करण्याची वासना आहे ती जर निवृत्त होत नसेल तर याचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये मल दोष नाही. आणि आपलं अंतःकरण जर शांत असेल, स्थिर असेल, याचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये विक्षेपही या नावाचा दोष नाही. म्हणजे मल आणि विक्षेप हे दोनही दोष नाही. आणि राहिला आता तिसरा कोणता? आवरण नावाचा दोष आहे. आणि हे मल आणि विक्षेप दोन दोष नाही, फक्त आवरण दोष आहे. आणि त्या आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी आणखीन 4 साधनं पाहिजे. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे आणि मुमुक्षुत्व पाहिजे. म्हणजे सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय असा विवेक त्याच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे, त्याला विवेक म्हणतात. नंतर विवेक, नंतर वैराग्य. वैराग्य म्हणजे या लोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल जेवढे काही मानलेले भोग आहे त्या भोगाच्या त्यागाची इच्छा त्याला वैराग्य असं म्हणतात. किंवा ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर इहलो ऐहिकीचे का परत्रीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. म्हणजे या लोकातील भोग असतील किंवा परलोकातील भोग असतील त्या भोगाविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये ते भोगावे अशा प्रकारची लालसा नसते, इच्छा नसते, त्याला वैराग्य असं म्हणतात. आणि हे वैराग्य पाहिजे, विवेक, वैराग्य. नंतर समाधी षटक सांगितले, शम, दम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा आणि उपरती. म्हणजे शम म्हणजे आपला अंतःकरणाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, हे सर्व साधनं पाहिजे. आणि शेवटी मुमुक्षुत्व म्हणजे मला कायमी उद्धार पावेन अशा प्रकारची मोक्षाची इच्छा, हे सर्व साधन संभार असेल तरच तो ह्या काल्याचा काय आहे? अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या समाधी षटकामध्ये 6 आहे. त्यापैकी दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, म्हणजे जी काही पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रियांचा निग्रह असेल तरच आपण त्या काल्याला प्राप्त करू शकतो किंवा त्या जीव ब्रह्मैक्य रूपी काल्याला प्राप्त करू. आणि जर यांचा निग्रह झाला नसेल तर आपण तो काला संपादन किंवा प्राप्त करू शकत नाही. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात की तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ. अर्जुनाला भगवान सांगतात तस्मात् त्वम आदौ इंद्रियाणी नियम्य, म्हणजे इंद्रियांचा प्रथम निग्रह कर. आणि इंद्रियांचा निग्रह केला की मनसुद्धा आपोआप काय होईल? स्थिर होईल. कारण आपलं मन हे इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर धावतं आणि ते इंद्रियाची जी काही दरवाजे कवाड आहे जर ती बंद केली तर ते मनसुद्धा बाहेर जाणार नाही. जसा एखादा मनुष्य आहे त्याला आत घरामध्ये कोंडून ठेवलं तर त्याला बाहेर जाता येत नाही. त्याप्रमाणे ह्या इंद्रियांची द्वारं जर आपण बंद केली तर मनाला बाहेर जाण्याचा मार्ग खुंटतो, तो बंद होतो, ते बाहेर जात नाही. विठ्ठल म्हणजे तो काला प्राप्त करण्यासाठी इंद्रियांचा निग्रह हा आवश्यक आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. संकल्पाही नये वरी मान, संकल्पाही नये मान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन. इंद्रियांचा जय म्हणजे इंद्रियांवर विजय संपादन करावं लागतो. वासनेचा क्षय, वासनेलाही नष्ट करावं लागतं.
आणि संकल्पाही नये वरी मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. यालाच खरं ब्रह्मज्ञान किंवा याला अद्वैत स्वरूप स्थिती म्हणतात. आणि हाच काय खरा काला आहे. हा काला प्राप्त करण्यासाठी इंद्रियांवर विजय संपादन करावा लागतो आणि तो इंद्रियावर आपला विजय संपादन करावा हे गोपाळांच्या लक्षात आलं. म्हणून गोपाळ परस्परांमध्ये आपण काय करू तर हा जो काही इंद्रिय रूपी गाय आहे यांना आपण आता एकत्र करू, जमवू, यांचा आपण निग्रह करू हे अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. चला वळू गाई, 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 बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई, बहु गेली, बहु गेली, बहु गेली वनावन, बहु गेली, बहु गेली, बहु गेली वनावन, बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई, बहु गेली, बहु गेली, बहु गेली वनावन, बहु गेली, बहु गेली, बहु गेली वनावन. चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणातून गोपाळांचा जो काही परस्पर झालेला संवाद आहे त्या संवादाचं वर्णन करताना ते गोपाळांच्या भूमिकेतून तुकोबराय म्हणतात की चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. ते गोपाळ परस्परात चर्चा करतात, संवाद करतात की आपण गायी वळू, चला वळू गायी वळू, चला आपण गायी वळू. गायी वळायचे म्हणजे काय, अर्थात ह्या जे काही गायी आहे जर गायींचं आपण रक्षण केलं नाही, त्यांना सांभाळलं नाही तर त्या दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन दुसऱ्याचं जे काही शेताचं नुकसान करतात. आणि त्यांना जर सांभाळलं, त्यांचं रक्षण केलं तर त्या दुसऱ्याच्या शेतामध्ये त्यांना जाता येत नाही. त्याप्रमाणे या गायी म्हणजे मूळ गो शब्द आहे. त्या गो शब्दाचे इंद्रिय असा पण अर्थ होतो किंवा त्या गो शब्दाचा वेदवाणी असा पण अर्थ होतो. पृथ्वी असे गो शब्दाचे अर्थ आहे. स्थूल रूपाने जो काही गायी हा अर्थ आहे, गाय हा स्वतः त्या गो शब्दाचा अर्थ आहे. आणि त्यानंतर इंद्रिय हा सुद्धा गो शब्दाचा अर्थ आहे. अर्थात गायी वळायचे म्हणजे काय करायचं आहे तर आपण आपल्या इंद्रियांचं रक्षण करायचं आहे, इंद्रियांचा निग्रह करायचा. आणि या इंद्रियांचा निग्रह केला तरच आपण तो जो काही तुकोबरायांना अपेक्षित असणारा जो काला आहे तो काला आपण संपादन करू. म्हणून ते हे गोपाळांच्याही लक्षात आलं. म्हणून ते गोपाळ म्हणतात की आपण आता गायी वळू. विठ्ठल विठ्ठल चला वळू गायी. आणि उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बैसू जेऊ एके ठाई. एके ठाई बैसू आणि जेऊ, अर्थात एका ठिकाणी आपण बसू आणि नंतर जेवण करू. जर आपण
आपल्याला शांतपणाने भोजन करायचं असेल, जर आपल्या भोजन करायचं असेल तर आपल्याला ह्या गायी जर शांत असेल तर आपल्याला निवांत बसून भोजन करता येईल. आणि जर गायी जर इतस्ततः भरकटत राहिल्या, स्वैर इकडे धावायला लागल्या, तर आपल्याला शांत बसता येणार नाही, भोजन करता येणार नाही. याचा अर्थ त्या गायींना पहिल्यांदा शांत करायचं, नंतर आपण काय करायचं, जेवण करायचं. याचा अर्थ ते भोजन कधी करता येतं, गायींना शांत केल्यानंतर. त्याप्रमाणे इंद्रियरूपी गायी आहे त्या विषयरूपी रानामध्ये बाहेर धावतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहे. या प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगवेगळा आहे. उदाहरणार्थ नेत्राचा विषय काय आहे, रूप हा नेत्राचा विषय, डोळ्याचा विषय आहे. शब्द कानाचा विषय आहे. त्वगेंद्रियाचा स्पर्श विषय आहे. रसनेंद्रियाचा रस हा विषय आहे. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, घ्राणेंद्रियाचा गंध हा विषय आहे. म्हणजे आपली जी काही आपला जो विषय आहे त्या विषयाकडे धावणं हा त्या काय आहे, स्वभाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ही इंद्रिये त्या विषयांच्या रानामध्ये जातात, भटकतात. मग त्या इंद्रियांना त्या विषयांपासून काय करायचं, परावर्तित करायचं, त्यांचा निग्रह करायचा. हेच त्या इंद्रियरूपी गायींना काय आहे, वळण आहे. आणि त्यांचा जर आपण असा विषयापासून परांगमुख केलं, पाठीमागं फिरवलं, तरच आपल्याला त्या जो काही परमात्मा स्वरूपाचा आनंद आहे तो प्राप्त करता येऊ शकतो. इंद्रियांचा जोपर्यंत निग्रह होत नाही तोपर्यंत कितीही श्रीमद आपल्या एकनाथी भागवतामध्ये श्लोक आलेला आहे की जर आपण इंद्रियांचा मनाचा निग्रह केला नाही तर त्यांनी कितीही तपश्चर्या की कितीही साधना केली तरी ती काय आहे, व्यर्थच आहे. त्याप्रमाणे ही जी काही इंद्रियरूपी गाय आहे यांचा जोपर्यंत निग्रह होत नाही तोपर्यंत आपण ते जे काही काला आहे, जीव ब्रह्म एक रूपी काला आहे, त्याला प्राप्त करू शकत नाही. विठ्ठल पाण्याची टाकी असते, पाण्याची टाकी भरपूर मोठे आहे, हजारो लिटर पाणी बसेल अशी मोठी टाकी आहे. आणि वरून पाणी सोडलं, परंतु खालून जर आपण नळ चालू करून दिले तर टाकी कधी भरू शकत नाही. त्याप्रमाणे इंद्रियरूपी नळ बंद करत नाही तोपर्यंत ती टाकी कधी भरू शकत नाही. त्याप्रमाणे आपलं अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये परमात्मा स्वरूपाचा आनंद किंवा जीव ब्रह्मैक्यरूपी काला हा जर आपल्याला त्याची अनुभूती यावी असं वाटत असेल तर त्या इंद्रियांचा निग्रह, इंद्रियारूपी गायींचं संरक्षण हे महत्त्वाचं आहे. म्हणून ते गोपाळ म्हणतात, चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. एके ठाई बैसो. एके ठाई म्हणजे एक ठिकाण कोणतं आहे, ते ठिकाण आहे परमात्मरूपी ठिकाण, ब्रह्मरूपी ठिकाण. ब्रह्म हे किती आहे, एक नाही, ते एकच आहे. ते किती आहे, अनेक एक ब्रह्म. ब्रह्म एकच आहे. एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेहनानास्ति किंचन. किंवा श्रुतिमाता सांगते की एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्षः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. म्हणजे हा जो परमात्मा आहे एक आहे आणि एकच असणारा परमात्मा, त्या परमात्मा स्वरूप हेच कोणी अधिष्ठान आहे. त्याच्यावर आम्ही बसू, ह्या काल्याचं काय करू, भोजन करू, सेवन करू. विठ्ठल म्हणजे या पहिल्या चरणातून असा भाव दिसतो की आपण या इंद्रियांचं रक्षण केलं, इंद्रियांचा निग्रह केल्यानंतर आपल्याला जीव ब्रह्मैक्यरूपी काला तो तर प्राप्त होतो, परंतु त्याच्यानंतर पुन्हा ज्ञानोत्तर जी काही प्रेमलक्षणात्मक भक्ती आहे तो जो काही काला आहे तो सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचं आस्वादन आपल्याला करता येऊ शकतं. आणि त्याला साधन केवळ काय आहे तर चला वळू गायी. विठ्ठल विठ्ठल बैसो जेऊ एके ठाई. एक ठिकाण आहे, परमात्मरूपी ठिकाण आहे, त्याच्या अधिष्ठानावर आरूढ होऊन, मग त्याच्यावर आरूढ व्हायचं म्हणजे काय आहे तर तो परमात्मा मी आहे असा निश्चय करणं, हेच त्या परमात्म्यावर आरूढ होणं. हाची निश्चय माझा परी मी निश्चयाहुनी दुजा. त्या परमात्मा आणि मी एकच आहेत. तो आणि तुझं माझं नाही भेद. किंवा तू माझा स्वामी मी तुझा रंक पाहता न दिसे वेगळीक. तत्वतः विचार करून पाहिलं तर आपण वेगळे नाही, भक्त आणि देव हे वेगळे नाही, दोन्ही एकच आहे.
त्याप्रमाणे अर्थात हा जो काही काल आहे तो प्राप्त करण्यासाठी चला बळूगाई म्हणजे इंद्रियांचं संरक्षण निग्रह हे महत्त्वाचं आहे. विठ्ठल बैसू जेवू एके ठाई बैसू म्हणजे ब्रह्मरूपी अधिष्ठानावर बसू आणि जेवू. आता भोजन करायचं, ब्रह्मरूपी अधिष्ठानावर बसायचं म्हणजे तिथं दोन आहे का? ब्रह्म एकच आहे. मग आता तिथं काही क्रिया आहे का? कोणत्याही प्रकारचा व्यवहार नाही. मग अशा ब्रह्मरूपी अधिष्ठानावर परत भोजन करायचं म्हणजे मग तिथं पुरं ताट आलं, आपण जेवणारे आहेत, अशा प्रकारचा व्यवहार तिथं दिसतो. पण मग जेवण करू याचा अर्थ ब्रह्मरूपावर आरूढ हो म्हणजे तसा निश्चय करू, मी ब्रह्म आहे, मी परमात्मरूपच आहेत, त्याच्यापासून मी वेगळा नाही. आणि जेवण करू म्हणजे त्या ज्ञानोत्तर म्हणजे त्या ब्रह्मरूप सिंहासनावर आरूढ होऊन पुन्हा मीची होऊन पांडवा करीती माझी सेवा परी नवलावतो सांगावा असे न ऐक. म्हणजे मीच होऊन त्या परमात्म्याची पुन्हा सेवा करायची. शिवो भूतवा शिवम यजेत, शिव होऊन त्या शिवाची काय करायची? पूजा करायची. यालाच ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. विठ्ठल म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर केली जाणारी किंवा केली जाणारी असं म्हणण्यापेक्षा जी होते तिला काय म्हणतात? भक्ती असं म्हणतात. जोपर्यंत करतोय, कर्तृत्व आहे, तोपर्यंत ज्ञानाविषयीच काय आहे? निश्चय नाही किंवा ज्ञान झालं असं म्हणता येणार नाही. म्हणजे जी होते तिला काय म्हणायचं? भक्ती असं ज्ञान झाल्यानंतर होते तिला भक्ती म्हणतात. कारण संत किंवा शास्त्र संत महात्मे सांगत असतात की तो जो काही महात्मा आहे, ज्ञानी महात्मा आहे, जे करील ते काय असतं? त्याचं भजन असतं, ते भक्ती असते. त्याने जेवण केलं ना ते त्याचं भक्तीच आहे. तो चालला ना त्याने प्रदक्षिणा केली, आपल्याला प्रदक्षिणा करावी लागते, परंतु तो जिकडे चालेल तिकडे त्याची काय ते प्रदक्षिणाच होते. तो झोपला तीच त्याची काय असते? समाधी असते. विठ्ठल म्हणून तुकोबराय या पहिल्या चरणातून म्हणतात, चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. आपण त्या परमात्मा स्वरूपाच्या अधिष्ठानावर बसू म्हणजे निश्चय होऊन नंतर मग जेवण करू म्हणजे त्या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात भक्तीचा आपण काय करू? भोजन करू, आस्वादन करू आणि अशा प्रकारचा हा काल्याचा आपण आनंद घेऊ. विठ्ठल विठ्ठल टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मोराला चंद, अंगो अंगी मोराला चंद. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मोराला छंद, अंगो अंगी मोराला छंद. भोग भोगिताचे आटला भेद, भोग भोगिताचे आटला भेद, दान गिळो निगावा गोविंद गा, दान गिळो निगावा गोविंद गा, दान गिळो निगावा गोविंद गा, दान गिळो निगावा गोविंद गा. करू वासुदेव स्मरण, तेने तुटेल बंधन, कैसा परमाचे वदन, कैसा वासुदेव जपता. अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, बोलतो बोल, बोलतो बोल. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञान गिळून गोविंद गावा
म्हणजे ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाविषयी अहंकार न ठेवता पुन्हा त्या परमात्म्याचं काय करावं, अनन्य भावाने गायन करावं. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी याथारा आनंदाचा, वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे. म्हणजे ज्ञान गिळून ज्ञानाविषयी अहंभाव न ठेवता, म्हणजे अहंकार न ठेवता त्या परमात्म्याचं काय करायचं, अनन्य भावाने गायन करायचं. किंवा भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, म्हणजे भक्तीसाठी केलेले जे काही कल्पित द्वैत आहे त्या अद्वैत आत्मस्वरूप स्थितीपेक्षाही ते काय आहे, सुंदर आहे. अशा प्रकारचं हे शास्त्र वचन आहे. विठ्ठल विठ्ठल मग गोपाळांच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आला, या काल्याचं सेवन केलं पाहिजे. मग हा जो काही काला आहे ते कधीही सेवन केला नाही, आता ते सेवन करायचा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल गोपाळ म्हणतात की ह्या काल्याचं आपण सेवन करू. मग सेवन करायचं म्हणतात, याचा अर्थ पूर्वी कधी सेवन केला नाही. मग आता सेवन जर हा काला सेवन केला तर कोणत्याही प्रकारचं जीवनात दुःख राहू शकत नाही आणि आनंदाला कधीही त्याच्या जीवनामध्ये उणीव येऊ शकत नाही. पण हा जो काही काला आहे, जोपर्यंत आम्ही आता सेवन केला नाही, त्या सेवन करण्याच्या पूर्वी आमची स्थिती कशी होती ती अभंगाच्या द्वितीय चरणातून बहु सांगतो. केली वन वन, बहु 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 केली वन वन. पाय पिटी झालासीन, पाय पिटी झालासीन, बहु केली वन वन, बहु केली वन वन. पाय पिटी झालासीन, पाय पिटी झालासीन, बहु केली वन वन, बहु केली वन वन. बहु केली वन वन, पाय पिटी झालासीन, पाय पिटी झालासीन, पाय पिटी झालासीन. बहु केली वन वन, पाय पिटी झालासीन, पाय पिटी झालासीन, पाय पिटी झालासीन. बहु केली वनवन पाय पिटी झाला क्षीण. हा जो काही परमात्म स्वरूपाचा काल आहे तो आमच्या जीवनामध्ये आला नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाची स्थिती कशी होती तिचा अनुवाद ते गोपाळ करतात. बहु केली वनवन म्हणजे आम्ही इथून मागं ह्या काला प्राप्त होण्यापूर्वी पुष्कळ जन्मामध्ये पुष्कळ असे योनीमध्ये आम्ही भरकटत फिरत आलो. 184 न चुके फेरा, किंवा किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. म्हणजे अनंत जन्मामध्ये अनेक 84 लक्ष योनीमध्ये आम्ही फिरत आलो आणि त्यानंतर ह्या मनुष्य देहामध्ये आम्ही आलो. अर्थात तो जो हाच काला आहे मनुष्य देहामध्येच प्राप्त करता येतो, संपादन करता येतो, इतर योनीमध्ये तो प्राप्त करता येत नाही. आता योग्य स्थान प्राप्त झालं आहे हा काला संपादन करण्याचं. म्हणून आता ह्या जन्मामध्ये आम्ही देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, एकतर देह पडेल किंवा आमचं जे काही फल आहे ते आम्हाला प्राप्त होईल अशा निश्चयाने ते गोपाळ म्हणतात की इथून मागं आता अशीच आमची स्थिती झाली की जन्म मरणाच्या येरझारीमध्ये आम्ही गटांगळे खात राहिलो, त्याने आमच्या जीवनामध्ये समाधान सुख आम्हाला कधीही मिळालं नाही. बहु केली वनवन म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये आम्ही भरकटत आलो, फिरत राहिलो
आणि पायपिटी झाला क्षीण. पायपिटी म्हणजे ह्या जन्मातून त्या जन्मात पुन्हा जन्म मरणरूप जो काही संसार आहे हीच कोणी पायपिटी आहे. पायपिटी म्हणजे आपण चालत राहतो, एका पावलानंतर दुसरा पाऊल असं चालत राहतो सारखं. त्याप्रमाणे एक जन्म झाला की दुसरा जन्म, तिसरा, असं सारखी ही जन्म मरण परंपरा हिचं खंडन कधीही झालं नाही. आणि अशा प्रकारची पायपिटी तिने का आम्हाला क्षीण झाला किंवा ते दुःख आम्हाला प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल संसारात आल्यानंतर काय दुःखच आहे किंवा संसार आणि सुख या दोन्ही एका अधिकरणात कधीही राहू शकत नाही. संसारामध्ये संसार म्हटलं की तिथं काय आलं? दुःखच आलं. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुकोबाराय सांगतात की जर आपल्याला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या परमात्म्याच्या चरणाचा आश्रय केल्याशिवाय या संसारामध्ये कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे. संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. किंवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नभे. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. म्हणजे दुःखाचा लेशही आपल्याला स्पर्श करू शकत नाही कधी जर आपण परमात्म्याच्या स्वरूपाचा, चिंतनाचा किंवा चरणाचा आश्रय केला तर. म्हणजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय किंवा त्या परमात्मा स्वरूपाची आत्मत्वाने आपल्याला जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही आणि परमानंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. हे त्या गोपाळांच्या लक्षात आलं. म्हणून ते गोपाळ म्हणतात की आता आपण काय करू? पहिल्या चरणामध्ये सांगितलं, चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. आणि इतर मागच्या जन्मामध्ये बहु केली वणवण, पाय पिटी झाला क्षीण. एका जन्मातून दुसऱ्या जन्मात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मग त्या मातेच्या गर्भवासामध्ये आल्यानंतर तिथं काय आपल्याला सुखाचा काही तिथं संबंध आहे का? तिथं दुःखच भोगावं लागतं. आता आपल्याला जरी स्मरण होत नसेल परंतु संत महात्मे सांगत असतात की मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडून नवमासवरी जन्मजन्मोनी मरती. मातेचं जे काही उदर आहे त्या उदरामध्ये मलमूत्राने युक्त असणारे जे काही तिथं स्थान आहे त्यामध्ये आपल्याला राहावं लागलं. तुकोबाराय त्याचा अनुवाद करतात, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मज भोगिता नारायणा. मांसमळ मूत्र जाणा, मौसमळ मूत्र जाणा. क्षणात जातसे, तुझं क्षण क्षणात जातसे, तुझं क्षणोक्षणा ध्यासे, तुझं क्षणोक्षणा ध्यासे. काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणा, तुझ क्षण क्षणा ध्यात असे.
तुकोबराय म्हणतात की हे परमात्मन, तुझं क्षणाक्षणाला मी चिंतन करत होतो, कारण तिथं पाहिलं तर सर्व दुःखरूप असणाऱ्याचे गर्भाचं स्थान आहे, त्यामध्ये जीवाला राहावं लागतं. सुख कधी त्याला तिथं मिळू शकत नाही. मग त्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती किंवा जीव ब्रह्मैक्यरूपी काला जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनात सुख स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि हे जे काही बहु केली वनवन पायपिटी झाला शिन एका जन्मातून याचा अर्थ तिला सुद्धा दुःख नको आहे. हा देह माझा आहे, याचं संरक्षण झालं पाहिजे असं तिला, याचं संरक्षण झालं पाहिजे असं तिला सुद्धा वाटतं. देहाविषयी अहंकार प्रत्येक जीवाला असतो. मग हा जो काही अहंकार आहे तो प्रत्येक देहामध्ये कोणत्याही जन्मामध्ये गेलं तरी तो अहंकार आपल्या मानगुटीवर बसलेलाच आहे. आणि तो अहंकार कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या परमात्म्याचे ज्ञान होत नाही तोपर्यंत अहंकार आहे. विठ्ठल विठ्ठल जीवाला आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे तो नसलेल्या पदार्थांना माझं म्हणतो. या देह वास्तविक आपण आहेत का? देह हे आपलं स्वरूप नाही. देह संबंधी असणारे सुद्धा आपलं स्वरूप असू शकत नाही. आपण देहाहून वेगळे आहोत. म्हणून तुकोबाऱ्या म्हण देह नभे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, किंवा देह आधी काय खरा देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षणसे भासते. म्हणजे देह खरा नाही, देह खोटा आहे. देह हे आपलं स्वरूप नाही. आणि देह आपलं स्वरूप नसताना देखील आपण देहाला मी समजलं आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं? दुःख आपल्याला पदोपदी पावलोपावली भोगावं लागतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात की जीवाला दुःख तेव्हाच प्राप्त होतं की त्या देहाविषयी तो तादात्म्य करतो. देह हे माझं स्वरूप आहे. देहजळी होई जे मासोळी जई ये रवी तरी सहजे सुख दुःख तईची सीविजे देह जळी होई जे मासोळी जई. देहरूपी पाण्यातील आपण मासोळी होतो त्यावेळेस त्या जीवाला काय अनंतपटीने दुःखच भोगावं लागतं. ती मासोळी पाण्याशिवाय एक क्षण देखील वेगळी राहू शकत नाही. त्याप्रमाणे जीव या देहाला सोडून देहाच्या पलीकडे माझं निर्गुण निर्विकार असं परमात्मा स्वरूप ते मी आहे असं जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत त्याला दुःखाची समाप्ती कधीही होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाचं अज्ञान असेल त्यावेळेस तो देहाला काय म्हणतो? मी म्हणतो. आणि देह संबंधियांना माझं म्हणतो. असा अहंकार तो वागवत असतो. आणि त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबाऱ्या अभंगाच्या तृतीय चरणात करतो. भार पोटी भूका खांदे भार पोटे भूका खादे भार पोटी भूका खादे भार पोटी भूका खांदे भार पोटे भूका खांदे भार पोटे भूका खादे भार पोटी भूका खादे भार पोटी भूका काय खेळायाचे सुख काय खेळायाचे
सुख. ते गोपाळ म्हणतात की खांदी भार, खांद्यावर भार म्हणजे ओझं आहे, आणि पोटी भूक, पोटामध्ये भूक आहे. मग खेळायचे काय सुख? मग ते खेळण्यामध्ये काही सुख आहे का? सुख असू शकत नाही. पोटामध्ये जर काही असेल तर खेळायला काय येते? मजा येते. आणि पोटात काही नसेल तर त्या खेळण्यामध्ये काही आनंद येत नाही. म्हणून ते गोपाळ म्हणतात की खांदी भार, खांद्यावर भार. तर भार कोणता आहे? तर अहंकार, अहंकाराचा ओझं खांद्यावर आहे. तोपर्यंत त्याला अहंकाराचा भार खांद्यावर आहे, आणि पोटामध्ये परमात्मा सुखाची काय आहे? भूक आहे. आणि जोपर्यंत हे अहंकाराचं ओझं दूर होत नाही आणि त्या परमात्मा जे काही सुख आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही, ते प्राप्त झाल्याशिवाय ते भुकेची निवृत्ती होऊ शकत नाही. आणि तोपर्यंत मग काय खेळायचे सुख? मग पुन्हा या संसारामध्ये पुन्हा जन्माला यायचं, मरायचं. मग या संसाररूपी खेळामध्ये काही सुख आहे का? कोणत्याही प्रकारचं सुख इथं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे देहाविषयी अहंकार धारण केला की तिथं काय येतं? दुःखच त्या माणसाला प्राप्त होतं. कोणताही जीव असेल, अहंकार आला की तिथं दुःख आलं, आणि अहंकार गेला की त्याला सुखाला कोणत्याही प्रकारची उणीव त्याला नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव झाला मग देव सुखरूप आहे, मग याला काही दुःख येईल का? देव झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सुखाची कधी कमी असू शकत नाही. म्हणून ते गोपाळ परस्परामध्ये म्हणतात की खांदी भार, पोटी भूक. खांद्यावर अहंकाराचा ओझा आहे. म्हणजे अहंकार कोणता आहे? अनात्म पदार्थांसंबंधी किंवा देहाविषयी, देहसंबंधी याविषयी नसलेल्या पदार्थांविषयी ते माझे आहे किंवा ते मी आहे अशा स्वरूपाचा अनात्म पदार्थांविषयीचा अहंकार धारण केल्यामुळे जीवाला दुःख प्राप्त होतं. म्हणजे ज्या पदार्थांविषयी तो जीव अहंकार धारण करतो ते पदार्थ परिच्छिन्न आहे, मर्यादित आहे, संकुचित आहे. आणि त्या संकुचित, परिच्छिन्न, मर्यादित पदार्थांविषयी अहंकार धारण केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला काय येतं? दुःखच प्राप्त होतं. आणि व्यापक परमात्मा स्वरूपाविषयी ज्यावेळेस तो अहम जाऊन बसेल त्यावेळेस त्याच्या जीवनात सुखाला कधीही कमी असू शकत नाही. म्हणून ते गोपाळ म्हणतात खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. मग असा जो काही काल आहे तो प्राप्त करण्यासाठी आपण आता तातडी केली पाहिजे, ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. तुका म्हणे धावे, 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 तुका म्हणे धावे. मग अवघे बरावे, मग अवघे बरावे, मग अवघे बरावे, मग अवघे बरावे. बहु केली वन वन, बहु केली वन वन, मग अवघे बरावे, मग अवघे बरावे, मग अवघे बरावे, मग
परत आता इथे मृदंग वाजवण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंगाचार्य भरतजी महाराज पठाडे आलेले आहेत. त्यांच्यासाठी आता जोरदार टाळी वाजवा. वादन इथे आळंदी वाजवणारे खूप आहेत, कमी नाही, परंतु एक साधनाशील ज्ञानेश्वरीचं सकाळी पारायण आणि एक संयमी आणि शीलवान व्यक्तिमत्व म्हणजे भरत महाराज पठाडे पकवादात ना. श्री भागवताचार्य रामायणाचार्य शिवानंद महाराज शास्त्री. पाय पिटी झालासी पाय पेटी झालासी पाय पिटी झालासी पाय पिटी झाला पाय पिटी झालासी पाय पिटी झाला झाला सीन पाय पिटी झाला सीन झाला सीन झाला झाला सीन
रे ना पाय पिटी झाला सीन झाला सीन झाला सीन पाय पिटी तुम शरणागत आया ठाकुर तुम शरणागत आया उतरी गयो मेरे मन का संसार जब ते दर्शन पाया ठाकुर तुम शरणागत आया माऊली तुम शरणागत आया माऊली माऊली पाय पिटी झाला सीन झाला सीन. आता या ठिकाणी विचारसागरातला बादशाह विचारसागर ज्ञानेश्वरी पंचदशी अमृतानुभव शिकवण्यासाठी बादशाह असणारा परंतु गायनात पण चांगलं प्रभुत्व असणारे आणि कीर्तनकार असणारे आमचे आदरणीय भोजने बाबा आता आला पण पिटी बाबालाच म्हणल्यावर मग आता मला वाटते आलापच बाबाला म्हणायला सांगू काय की दिन दिन दा एक हाती पर नाही तीन तीन ता ता दिन दिन दा दा दिन दिन दा दा तीन तीन ता ता दिन दिन तिकीट दाण तिकीट दाण दिन दा किट दा दिन ताण ताण तिकीट दाण ती ते तिकडे ता ता किट दाण दाण दा ते तिकडे ता ता किट दाण दाण दा ते तिकडे ता ता किट दाण दाण दा दिन ता तिकीट दाण तिकीट दा दिन दा किट दा दिन ताण ताण तिकीट दाण ती ते तिकडे ता ता किट दाण दाण दा ते तिकडे ता ता किट दाण दाण दा ते तिकडे ता ता किट दाण दाण दा दिन ता तिकीट दा दिन दा किट दा दिन ताण ताण तिकीट दाण ती ते तिकडे ता ता किट दाण दाण दा ते तिकडे ता ता किट दाण दाण दा ते तिकडे ता ता किट दाण दाण धा ता धीट ता एक हाती पर नाही
आज्ञेवरून एक शेवट चक्रधार म्हणतो. दिन ता ता तीन तीन ता ता तीन. वा, मला आशीर्वाद आहे बाबांचा. एक चक्रधार म्हणतो. त्रितालचे बोल. धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता ता दिन दिन धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ताक ताक दिन दिन धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता ता दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता ता दिन दिन धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता ता धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता ता दिन दिन धा दिक 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 धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता ता दिन दिन धा दिक 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 धा दिक दिक धा दिक 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 धा दिक 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 धा दिक 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 धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता दिन दिन धा दिक 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 धा दिक दिक धा दिक 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 धा दिक 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 धा दिक 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 धा. हरी हरी विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणातून त्या गोपाळांचा जो काही संवाद झाला ते गोपाळ परस्परामध्ये म्हणतात की आपण आता तातडी केली पाहिजे. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे
जर आपण धावलो नाही, तातडी केली नाही, घाई केली नाही, तर आपण त्या सुखाला मुकू, सुख प्राप्त करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, शरीरा दुःख नेदावा भोग न करी शरीरा दुःख नेदावा भोग न द्यावे सुख न करी त्याग, शरीर ओखटेना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. हरिभजनाविषयी वेग करावा किंवा करावी तातडी परमार्थी. परमार्थामध्ये तातडी करावी. गुरुवर्य बाबा सांगत असतात की आपण तातडी म्हणजे परमार्थात येण्यासाठी तातडी केली पाहिजे, घाई केली पाहिजे. पाणी आल्यानंतर मात्र हळूहळू हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चालायचं म्हणजे एकदा परमार्थात आल्यानंतर ती घाई करायची नाही, हळूहळू चिंतन करत चिंतने तद्रूपता अशा या स्वरूपस्थितीला आपण प्राप्त होऊ. म्हणजे फलाविषयी कोणत्याही प्रकारची तातडी करायची नाही. परमार्थात आल्यानंतर मला ते फल कधी प्राप्त होईल याविषयी घाई करायची नाही. आपण जर मार्गावर असेल तर कधी ना कधी मुक्कामावर पोहोचूच, आणि मार्गावर नसेल तर पोहोचण्याची शक्यता नाही. आपण चिंतन करतो याचा अर्थ आपण मार्गावर निश्चितच, आपण आपल्या मुक्कामाला निश्चितच प्राप्त होऊ. आणि ते मुक्काम कोणतं आहे तर हे जे काही गोपाळांनी परस्पर चर्चा केली की बैसू जेऊ एके ठाई, हे जे काही ब्रह्मरूप ठिकाण आहे त्या ठिकाणावर बसायचं आणि त्या काल्याचं सेवन करायचं. म्हणजे तो काला कोणता आहे तर परमात्म्याचं चिंतन करायचं, परमात्म्याचं नामाचं चिंतन. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान, मीची होऊनी पांडवा. आताच आपण ओवी पाहिली. किंवा मिळवणी मिळतचे असे समुद्री गंगा जळ जैसे, मी होऊनी तैसे मज भजती. म्हणजे ते गंगेचं पाणी समुद्राला मिळाल्यानंतर पुन्हा तिथं पाठीमागे येऊन पुन्हा ते समुद्राला मिळवणी मिळतचे असे तो प्रवाह अखंड मिळतच राहतो. त्याप्रमाणे त्या गंगेच्या प्रवाहासारखी आपल्या जीवनामध्ये परमात्म्याविषयी भक्ती असावी. आणि अशा प्रकारे ह्या अभंगाचा आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अभंग काल्याचा आहे आणि मी काही लीला पण काही सांगितल्या नाही. आणि काल्याचं कीर्तन करून जवळजवळ मला आता 1-2 वर्ष झाले असतील, आणि त्याच्यानंतर केलं पण नाही. आणि बाबांचा फक्त आदेश म्हणून मी इथं उभं राहिलो. वास्तविक पाहिलं तर इथं बाबांनीच करायला पाहिजे होती, परंतु बाबांचं प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे, म्हणजे संध्याकाळी पण सेवा असल्यामुळे दोन्ही पण एकाच दिवशी करणं शक्य नसल्यामुळे बाबांच्या आदेशाने मी इथं फक्त निमित्त मात्र उभा राहिलो. किंवा आपण ऐकलेलं आहे बऱ्याच वेळेस, एखादा चांगला पदार्थ किंवा आपल्याला आस्वादन करायचं असेल आणि जर समजा तो न मिळता दुसरंच काहीतरी मिळालं तर मग तुम्ही मुकले असतात किंवा त्या पदार्थाच्या बाबतीत आपण मुकतो. तसं मात्र आपलं झालेलं आहे. परंतु मी फक्त बाबांच्या आदेशाचं पालन केलं. या व्यतिरिक्त दुसरं मी चिंतन किती केलं हेही मला काही कळत नाही. पण अभंग सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि जी काही झालेली सेवा आहे बाबांच्या चरणी समर्पित करूया आणि थोडीशी एखादी लीला बघूया. विठ्ठल विठ्ठल माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार घेतला, धारण केला. तो कशासाठी आपल्याला माहीत आहे की दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी परमात्मा अवतार घेतो. मग गोकुळामध्ये परमात्मा आल्यानंतर चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या. त्या लीलांपैकी एका लीलेचं आपण थोडंसं चिंतन करू. एकदा परमात्म्याला यशोदामयाने जेवण करायला दिलं. अनेक पदार्थ एका ताटामध्ये वाढले. मग परमात्म्याच्या मनात काय आलं, सर्व पदार्थ त्यांनी एकत्र केले. एकत्र केल्यानंतर पुन्हा परमात्म्याने हट्ट केला की मला आता पुन्हा ते पदार्थ वेगळे करून पाहिजे. वेगळेच दिले होते परंतु परमात्म्याने ते एकत्र केले आणि यशोदामायाला म्हणतात की आता हे पदार्थ मला परत वेगळे करून दे. त्यावेळेस ती यशोदामायासुद्धा ते पदार्थ वेगळे करू शकत नाही, ती असमर्थ होती. त्यावेळेस ती यशोदामाया म्हणते की तू केले ना तर तूच हे वेगळे कर.
त्यावेळेस त्या यशोदामयाचा पदर घेतला, ते ताटाला झाकलं आणि पुन्हा पदार्थ जसेच्या तसे भगवंताने ते केले. म्हणजे परमात्मा हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न, तो काहीही करू शकतो. अशा प्रकारच्या परमात्म्याचं सामर्थ्य आहे. त्या परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक राक्षसांचा वध केला. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली, सर्व दैत्यांचा त्याने काय केला, नाश केला. विठ्ठल विठ्ठल गिरी गोवर्धन येणे उचलिला. गोकुळामध्येच ही लीला केली. सर्व जे काही गोकुळातील लोक आहे त्या गोवर्धनाची पूजा करत होते. आपलं नाही, इंद्रयाग करत होते. परमात्म्याने सांगितलं की आपल्याला इंद्रयाग करायचा नाही, इंद्रासाठी काही यज्ञ करायचा नाही. तर आपल्याला त्या लोकांनी सांगितलं की इंद्राचं याग करण्याचं कारण काय आहे? कारण इंद्राच्या कृपेने सर्व हे पाऊस वगैरे पडतो आणि आपलं जे काही सुबत्ता असते, पाऊस पडला म्हणजे सर्व सुजलाम सुफलाम सगळं का आपल्याला गायींना चरण्यासाठी सर्व सुबत्ता प्राप्त होते, गवत हे सर्व प्राप्त होते. याचं कारण काय? इंद्र त्या वर्षाव करतो पावसाच्या रूपाने, म्हणून त्याला आपण त्याच्याविषयी यज्ञ केला पाहिजे. भगवंताने सांगितलं की यज्ञ करायचा नाही, आपल्याला जे काही देतो ते सर्व गोवर्धन भगवान देतो, त्या गोवर्धनाची आपण पूजा करायची. त्यावेळेस भगवंताने त्या इंद्रयाग थांबून गोवर्धनाची पूजा केली आणि ती पूजा केल्यानंतर इंद्राला कळालं की आपल्याला मात्र ह्या काही यज्ञ आपल्याविषयी त्यांनी यज्ञ केलेला नाही, यांनी गोवर्धनाची पूजा केलेली आहे. त्यावेळेस त्या इंद्राने आपला जो काही मेघ आहे त्याला आज्ञा केली की हे गोकुळ हे गाव उरू द्यायचं नाही, सर्वांचा नाश करायचा. मग त्या जे काही अत्यंत प्रलयकालीन जसे मेघ आहे तसे दगडांच्या राशी वर्षता, दगडांच्या राशीप्रमाणे त्या मेघांचे वर्षाव सुरू झाले. त्यावेळेस त्या गोपाळांच्या लक्षात आलं की आता आपण इंद्रयाग न केल्यामुळे आपल्याला हे दुःख भोगावं लागतं. त्यावेळेस ते भगवंताला शरण गेले. आता काय करायचं? त्यावेळेस परमात्म्याला शरण गेल्यानंतर आपण परमात्मा म्हटले की आपण ज्या गोवर्धन भगवंताची पूजा केली त्यालाच आपण उचलू, त्याच्याखाली आपण राहू. मग भगवंताने त्या गोवर्धनाला करंगळी लावली आणि इतरांना सांगितले की आपणही सगळ्या बाजूंनी उभे राहा, मदत करा. भगवंताने करंगळी लावली, तो पर्वत वरती गेला आणि या गोपाळीने सुद्धा काठ्या लावल्या. त्याच्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की म्हणजे ते सर्व सामर्थ्य परमात्म्याचं होतं, यांनी फक्त काठी लावली होती. मग ती काठी लावली परंतु त्यांचा हातसुद्धा दुखू लागला त्या गोपाळांचा. मग त्यांना अहंकार होता, आम्ही पर्वत उचलला, हे भगवंताच्या लक्षात आलं. मग भक्ताला जर अहंकार झाला तर तो परमात्म्याला सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मी ऋतू समान भार देवा, तो परमात्म्याला सहन होत नाही. मग परमात्म्याने तो अहंकार निरसन करण्यासाठी सांगितलं की तुम्ही सर्व आपल्या काठ्या काढून घ्या. त्यावेळेस ते सर्व काठ्या काढून घ्यायला तयार नाही, कारण जर समजा काठी काढली तर हा पर्वत खाली येईल, आपण मरून जाऊ. त्यामुळं ती काठी काढायला तयार नाही. त्यावेळेस भगवंताने थोडी करंगळी खाली केली तर त्यांचे काठ्या मोडून गेल्या, त्यांच्या हाताला लागलं, बरेच काही झालं. मग अशा प्रकारे म्हणजे त्यावेळेस परमात्म्याला ते शरण गेले आणि आम्हाला वाचव. त्यावेळेस परमात्म्याने पुन्हा वर केला. त्यावेळेस त्या गोपाळांचं काय झालं, रक्षण झालं. म्हणजे गिरी गोवर्धन येणे उचलिला, काळिया सर्प नाथुनी आणिला. काळिया मर्दन लीला केली परमात्म्याने, किंवा विमला अर्जुन जे काही आहे यांचाही उद्धार केला. अशा अनेक लीला परमात्म्याने गायी वळल्या. जसं आता आपण चला वळू गाय, तसे परमात्म्याने गायी चारल्या, गोरक्षण केलं. मग गायी वळण्यासाठी परमात्मा गायी घेऊन गेले आणि गेल्यानंतर गायी चारल्यानंतर भुका लागल्या, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, अनेक खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी, विटी दांडू चेंडू लगोरी यमुनेच्या तीरी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. गोपाळ गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, 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 सवंगडी वना.
विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडीला यमुनेचे तीरी असे अनेक खेळ खेळले आणि खेळ खेळून पोटामध्ये भूक लागल्यानंतर त्या खेळामध्ये काही सुख वाटत नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. म्हणून त्या परमात्म्याने सांगितलं की आता आपण सगळ्या आपल्या गायी जमा करा, एकत्र करा आणि आपण काय करू, भोजन करू, भूक लागली आहे. म्हणून त्या गोपाळांना आदेश केल्यानंतर त्या गोपाळांनी ठरवले की आता चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. आणि त्या सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या त्या गोपाळांनी आणलेल्याच होत्या आणि शिदोऱ्या परमात्म्याने एकत्र केल्या आणि तो परमात्मा त्या सर्व भक्तांना आपली शिदोरी त्यामध्ये एकत्र करून सर्वांना तो काल्याचा प्रसाद देऊ लागला. शुकाचार्य भगवान त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुः जठर पटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्म विश्वैः. स्वर्गे लोके मिशितार्थ ज्ञान करून दिलं. कारण गोकुळामध्ये एकही अज्ञानी मनुष्य नव्हता. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपतप जपतप काय करावी साधने जे त्या नारायणे कृपा केली. त्या परमात्म्याने कृपा केल्यानंतर त्यांना दुसरी कोणतीही साधना करण्याची आवश्यकता नव्हती. सर्व ज्ञानीच होते. म्हणजे परमात्मा हा ज्ञानस्वरूपच आहे आणि त्या परमात्म्याचे जे काही सवंगडी आहे ती सुद्धा ज्ञानीच होते. म्हणजे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं आस्वादन करण्यासाठीच परमात्मा गोकुळामध्ये आले होते आणि ते गोपाळही ते जे काही आले होते त्या आनंदाचं पान करत होते. आणि तो जो काही आनंद आहे, काल्याचा आनंद आहे, तोही आपल्याला आपल्या जीवनात माऊलींच्या कृपेने प्राप्त व्हावा. माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करूया. हा जो काही गोपाळांना काल्याचा प्रसाद मिळाला, आस्वादन करायला मिळालं, तोच काल्याचा प्रसाद आपल्याही जीवनामध्ये मरणाच्या अव्यवहितपूर्व क्षणी आपल्या जीवनामध्ये तो काल्याचा प्रसाद आपल्याला मिळावा अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. गुरुवर्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि झालेली सेवा ही बाबांच्या चरणी समर्पित करूया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितो असे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गुरुवर्य महाराज, मला काही बोलता येत नाही काही जास्त. मला जो विषय घ्या असेल तो विषय सोडून दुसरीकडं काही फाटच फोडता येत नाही, काही बोलताच येत नाही. त्यामुळं मी काही बोलू शकत नाही. हे पण एक नवलच आहे आता. काय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरे वेळे वाकुडी उत्तरे क्षमा पराध महाराज तुम्ही चित्त. नाही विचारिला अधिकार मी आपुला. क्षमा पराध महाराज तुम्ही चित्त. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा पराध महाराज तुम्ही चित्त. ज्ञानदेव तुकारा देव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावे सेवनाय नाही नारायणा. सुरवाडी कपन येथे सापडले केने. आता उठावे मनायत नाही नारायणा. तुका म्हणे भोग केला निवारिला राग. आता उठावे ते मनायत नाही नारायणा. करोनी आरती चक्र पाणी ओवाळती आजी. आजी पुरारे नवस धन्य काळ हा दिवस. पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. आजी पुरारे नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी. आजी पुरारे नवस धन्य काळ हा दिवस. प्रेम प्रेम आरती गोविंदा ते ओवाळती. धन्य धन्य ते लोचन निध करती अवलोकन. प्रौढानी मुग्धा ओवाळती प्रमानंदा. धन्य धन्य ते लोचन निध करती अवलोकन. रामा म्हणे केशवा तिने खुणी
मी राहिलो तटस्थे धन्य देव चरणारिंद करते अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनुविधिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी निरती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनुविधिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे गेले राम जनार्दनी चरणी तपती ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनीसी ब्रह्मा तुकाशी आले वरुण रामेश्वरे करणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी दयाचा करता काय विक मागे प्राच्या तुम्ही सिद्धी पावे कल्पसर तळवाटी जोखणे व्हायचा काय एवढे त्याला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरलो आता उधरलो गुरु श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी घाली लोटांगण वंदिर चरण डोळ्यान पायन रूप तुझे देवे आलिंगन आनंद पूजन भाई वाळीन परिणाम ठल रखमाय ठोबार याची भावी माझ्या जन्मजन्मी तुझादास पंढरीचा वार करी वारी चुकोणी द्यारी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोणी द्यारी चंद्रभागेष्टान तुका मागे हितान पंढरीचा वार करी वारी चुकोणी द्यारी अकल्पायुष्य भावे तया माझी आशा अर्चनाचा कल्पनेची बाधा नको कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वरान लागू राजसा माझे विश्वासा भाविकाशी नामा म्हणे तया असावी कल्याण जाम निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो मागणे ते एक तुझ प्रती आहे तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहीची मज दे तुझे काय न मागू देवा तुका भल्या आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतास निर्वी हेची मज आणि देई तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम काही प्रसादाची वाट घ्यावे धोनिया ताट शेष घेऊन जाईल तुमचे झाले भोजन झालो एक सभा तुम्हा अळवितो देवा शेष घेऊन जाईल तुमचे झाले भोजन तुका मने चित्त करुणी राहिलो निवांत शेष घेऊन जाईल तुमचे झाले भोजन तुकाराम 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 टाळकरी जाग्यावर बसायचं टाळकऱ्याने पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु विठ्ठल बाबा की सब संतन बाबा तिथं बसायचं तुम्ही पायरीवर तिथे खुर्ची द्या बाबा पायरीवर बसा बाबा बाबाला आसन टाका ते बाबाला आसन दे आसन द्या बाबा उठा बाबा उठा बाबा बाबा बसा आता निकम बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा हे दुसरं तुम्ही कीर्तन श्रवण करताय ते म्हटले मला कीर्तन सोडून काहीच बोलता येत नाही कीर्तन सोडून काहीच बोलता येत नसेल तर तोच खरा कीर्तनकार कीर्तन सोडून भरपूर काही बोलता येतं त्याच्यातून समजून घ्या तुम्ही मला काही बोलता येत नाही मला वाटतं याच्यातच सर्व काही त्यांच्याकडे आहे आणि हे बाबाच्या सान्निध्यात राहिल्यावरच घडू शकतं बाकी कुठेही घडू शकत नाही आहे असे आदरणीय वंदनीय मी आता पदवीत देऊन टाकालो इथे आमचे शांती ब्रह्म बाबा हे खरं आहे की नाही हां हे 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 उगा अवास्तव काहीच नाही मी त्यांच्या इतकी शांती कुणाकडे मी बघितली नाही खरी शांती आहे नाही तर काही काही वरून शांत असतात
आतून आगच लागते लगे. परंतु बाबाची म्हणजे आम्ही एवढे विद्यार्थी आहेत, पण कुणी म्हटलं ना बाबा, हा बाबा बोला बोला बोला, इतके नम्र आमचे निकम बाबा आहेत. आणि त्यांना काही येत नाही हे त्यांचं मोठेपण झालं म्हणणं, ही त्यांची नम्रता झाली. पण त्यांना सर्व काही येते, ध्यानात ठेवा. हे फक्त झाकून घेणे स्वतःला, ती बाबांची लक्षणे त्यांच्यामध्ये ती. बोला काय. रुको रुको, काशीवाले ब्राह्मण रुको, बैठो इधर आगे बैठो. बरं डालो. आता ऐका, एक मिनिट. काशीचे विद्वान ब्राह्मण श्री पंडित मिश्राजी बाबांना पुष्पहार अर्पण करत आहेत. या काशीवाले माणसे ब्राह्मण बुवा आहेत ते. मग धन्यवाद. बसा बाबा. आता पुन्हा एकदा आदरणीय आमच्या निकम बाबाकडनं मिश्राजी आता इकडे तोंड करून बसा माझ्याकडे. हां नाही इकडे बसा. बर ठीक आहे. बाबा म्हटल्यावर मग काही पण. आदरणीय बाबांनी या ठिकाणी सुंदर अशी सेवा केलेली आहे. बाबांचं संध्याकाळी पण तिकडे कीर्तन आहे, जोग महाराजाच्या तिकडे प्रवचन आहे. मग 2 सेवा आणि सकाळी त्यांना थोडंसं धाप पण लागत होती, म्हणून निकम बाबाकडे ही सेवा बाबांनी सुपूर्द केलेली आहे. आपल्यासाठी बाबा ज्याला सांगतील